नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. आता बातम्या सविस्तर. जालना शहरातील चंदनशिरा येथील 9 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे एन्काउंटर करण्याची मागणी करणाऱ्या नराधमा साकेर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या 20 तासात बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे आरोपींना अटक करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन याच आरोपीने आरोपीचे एन्काउंटर करण्याच्या मागणीसाठी घोषणा देखील दिल्या होत्या. चंदनशिरा परिसरातील एका 9 वर्षाच्या चिमुरडीला उचलून नेऊन गुंगीचे औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच चंदनशिरा पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बलात्कार करणाऱ्या नराधमास अवघ्या 20 तासात अटक केली. आदित्य सुभाष जाधव, वय 19 असं या तरुणाचं नाव असून त्याला चंदनशिरा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे घटनेनंतर चंदनशिरा येथील नागरिकांनी आरोपीचे एन्काउंटर करावे या मागणीसाठी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. आणि याच आंदोलनात आदित्य सुभाष जाधव हा देखील सहभागी होऊन आरोपीचे एन्काउंटर करण्याची घोषणा देत होता. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार साम्युअल कांबळे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, दीपक घुगे, रमेश राठोड, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, देविदास भोजने, भागवत खरात यांनी केले आहे. सर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. कुठून अटक केली, आरोपी कोण आहे? काल रात्री 10:30-11 दरम्यान चंदनशिरा पोलीस स्टेशनमध्ये एका 9 वर्षाची मुलीला उचलून घेऊन जाऊन नंतर मारहाण आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये कारवाई करून मुलीला हॉस्पिटल ॲडमिट केला होता आणि लगेच आम्ही 4 टीम फॉर्म केली होती त्याच्यामध्ये. आणि ते आमच्या प्रयत्नाला आता तब्बल 20 तासाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू आणि यश भेटलेलं आहे. आणि त्याच गलीमध्ये राहणारा एक आदित्य सुभाष जाधव, वय अंदाजे 19 वर्ष, याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे. या आरोपीने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे पोलीस इंटरोगेशनमध्ये. आता पुढची सर्व सायंटिफिक एव्हिडन्स, फोरेन्सिक एव्हिडन्स आणि सगळा पंचनामानुसार तपास आम्ही करत आहोत. या केसवर स्वतः माझा DYSP अनंत कुलकर्णीचा लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट टाकून लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट करून याला स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल शिक्षा कशा भेटू शकते ते आमची आता प्रायोरिटी राहणार आहे. या टीम आमची यशस्वी कामगिरीमध्ये चंदनशिरा पोलीस स्टेशन आणि LCBचे PI पंकज जाधव, PI राजपूत, API चव्हाण, API उबाले, PSI वाघ आणि PSI सानप अशी आमची 6 टीम आणि त्याचे सोबत कर्मचारी हे सर्वांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. आणि यातून हे अशा नराधमाला पकडण्यामध्ये लवकर पोलिसांना यश आलेलं आहे. जालना शहरातील काझी कब्रस्तानसाठी संरक्षण भिंत आणि पेवर ब्लॉकच्या कामांचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आजपर्यंत काँग्रेसने मुस्लिमांच्या मतांचा केवळ वापर केला असे म्हणत खोतकर यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. जालना शहरातील लकडकोड भागातील काझी कब्रस्तान येथे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून 40 लाख रुपये निधी मंजूर झालेल्या संरक्षण भिंत आणि सिमेंट पेवर ब्लॉक कामांचे रविवारी उद्घाटन झाले. मागील काही दिवसांपासून शेख नजीर यांनी काझी कब्रस्तानचा चेहरा मोहरा बदलला असून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, दिवाबत्ती आदी कामे केली आहेत. यावेळी शेख नजीर यांनी छोटेखानी कार्यक्रम घेतला होता. यावेळी अर्जुन खोतकर यांनी विकास कामासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं होतं. ते आज त्यांनी पूर्ण केलं असून विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना, युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, विष्णू पासफुले,
फेरोज लाला तांबोली, मेघराज चौधरी, राहुल हिवराळे, विशाल बनकर, जफर खान, अंकुश पाचफुले, सय्यद सलमान ई ची विशेष उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांसमोर बोलताना खोतकर म्हणाले की जालन्यात मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान, शादीखाना आणि इतर विकास कामांसाठी आपण जेवढा निधी उपलब्ध करून दिला तेवढा जालन्यात कुणीच दिला नसल्याचं खोतकर यांनी सांगितले। काँग्रेसने मुस्लिमांच्या मताची जहागिरी समजून भीती दाखवून मुस्लिमांची मतं घेण्याचं काम काँग्रेस करत आहे, परंतु आपण आजपर्यंत मुस्लिमांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं असून या विधानसभेच्या निवडणुकीत आपण भरभरून साथ द्यावी असे खोतकर यांनी आवाहन केले। यावेळी शेख बशीर, नईम वस्ताद, शेख शफीक, असलम बेग, सोहेल शेख, काजी जफर, करीम बेग, अकबर शाह, निजामुद्दीन बियाबानी, शेख निहाल, काजी जावेद, काजी नवीद, बिलाल काजी, शेख मकसूद, सय्यद नदीम, काजी नाझेर, शेख जावेद, जकी काजी, शेख इम्रान, शेख गुड्डू, नदीम मणियार इत्यादींची उपस्थिती होती। स्वर्गीय गजानन तौर यांचे राजकारणात येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांच्या विनंतीवरून मी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कल्याणी गजानन तौर यांनी दिली आहे। जालना विधानसभा क्षेत्रातून त्या उमेदवारी दाखल करीत आहेत। स्वर्गीय गजानन तौर यांचे राज्यभरात मोठे प्रमाणात चाहते आहेत। त्यातच आता स्वर्गीय गजानन तौर फाउंडेशन आणि त्यांच्या चाहत्यांकडून गजानन तौर यांच्या पत्नी कल्याणी तौर यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे। गजानन तौर यांचे चाहते आणि मतदाराच्या विनंतीनुसार आपण जालना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आज कल्याणी गजानन तौर यांनी दिली आहे। गजानन तौर यांचं राजकारण देण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांच्या आग्रहाखातर मी ही निवडणूक लढवत असल्याचं कल्याणी तौर यांनी स्पष्ट केले। जय श्रीराम। जालना निवडणूक लढवावी अशी जी माझी फाउंडेशनची सहकारी आहेत आणि जी लाखो समुदाय आहे जनता, त्यांची इच्छा आहे की मी विधानसभा लढवावी। तर विधानसभा लढवण्याचा निर्णय हा मी फाउंडेशनची जोडलेली जे लाखो जनता आहे त्यांच्यावर सोडलेला आहे। तुमची लढाई ही एकदम धनाढ्य आणि मातब्बर पुढाऱ्यांशी असणार आहे, कसं पाहता या निवडणुकीकडे? हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्याशी आमची लढत होऊ शकते, कारण की माझे पती यांना मानणारा वर्ग हा जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लाखो समुदायाने आहे आणि ही जे लाखो जनता आहे ती माझी एक कुटुंब आहे आणि ही जनतेची माझी एक संपत्ती आहे। आम्ही सगळे जण एक कुटुंब मिळून जे फाउंडेशन निर्माण केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही हे जे समाजकार्य करतो आणि जे लोकांची मदत करतो आणि हे जी जनता माझ्या पाठीशी आहे, तर मला असं नक्कीच वाटतं की हे जे राजकीय प्रस्थापित आहे यांच्याशी आमची टक्कर होऊ शकते। कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहात? हे जे शासकीय योजना आहेत ह्या जे सामान्य लोकांसाठी पोहोचण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी। राजकारणात येण्याचं गजानन तौर यांचं स्वप्न होतं? हो, नक्कीच राजकीय क्षेत्रात येण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते वाटचालीसुद्धा त्यांनी सुरुवात केली होती, परंतु त्यांचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं। त्यामुळे फाउंडेशनचे जे आमचे सहकारी आहेत ती लाखो समुदायाची जनता आहे, त्यांनी ठरवलं की त्यांचे गजूभाऊंचं स्वप्न हे पूर्ण करण्याचं। त्यामुळे मी ह्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जालना महापालिकेत वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। महानगरपालिका मुख्य कार्यालयात मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि चॉकलेटचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, मुख्याध्यापक सतीश खरटमल, मुख्याध्यापिका अख्तर जहा कुरेशी, कांचन काळे, विद्या जगनाडे, शेख जलील, प्रमिला मोरे आदींसह कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस पूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो। आपल्या महापालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांमध्ये आपण मुलांच्यामध्ये वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्तानं स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे सुस्पष्ट उच्चारात आणि व्यवस्थित वाचन केलं अशा प्रथम 3 विद्यार्थ्यांना आपण त्यांचा सत्कार केला आणि
त्यांचा गुणगौरव करण्यासाठी आपण सर्व शाळातले साधारणपणे 10 विद्यार्थी आपण इथं बोलावले होते आणि त्यांचा आपण थोड्या वेळापूर्वी सत्कार केला आणि त्या विद्यार्थ्यांकडून महापुरुषांचं म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या आत्मचरित्रासंदर्भातचं जसं की माझं जीवनचरित्र आहे किंवा त्यांचे अग्निपंख आहे असे पुस्तकं त्यांना मराठीमध्ये देऊन आम्ही अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलं. पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.